कमीत कमी 100 कोटींचा फटका तरी शाहरुख खानला बसणार आहे तुकाराम मुंडेमुळे. आता तुम्ही लेटेस्ट न्यूज बघितली असेल की एफडीएने कसं शाहरुख खान, टायगर श्रॉफ आणि अजय देवगण यांना विमलची ऍड केल्यामुळे त्यांना नोटीस पाठवलेली आहे. आता तुम्हाला माहिती आहे की शाहरुख खान एका मीडिया रिपोर्टनुसार जवळपास या ब्रँडचे पान मसाल्याचे ऍड करायचे 25 कोटी रुपये घेतो. म्हणजे विचार करा, जर वर्षाला त्याने 2 ऍड केल्या किंवा 2 वर्षात त्याने 4 ऍड केल्या तर जवळपास 100 कोटी तरी त्याला या ऍड मधून मिळतात. आणि जेव्हा त्यांना विचारण्यात येते की तुम्ही हे तंबाखूचे किंवा विमल वगैरेचे ऍड कशाला करता, तेव्हा ते काय म्हणतात की आम्ही बघा, आम्ही तर काय गरीब लोक, आम्ही तर काय तंबाखूचे ऍड करत नाही, आम्ही तर फक्त विमल इलायचीचे ऍड करतो. असंच त्यांनी परत एकदा तुकाराम मुंडेंना पण सांगितलं असेल की बघा, आमची ऍड तुम्ही बघा, आम्ही फक्त इलायची विकतोय, आम्ही काय तंबाखू वगैरे काही विकत नाहीये. पण तुकाराम मुंडे त्याच्यावर त्यांना असं म्हणाले असतील, चुतिया समझा मेरे को, आ? चुतिया समझा क्या? आता त्याच्यामुळे कदाचित तुकाराम मुंडे यांनी या सेलिब्रिटीजच्या केसरच्या दाण्यामध्ये किती दम आहे हे शोधण्यासाठी एफडीएची त्यांना नोटीस पाठवलेली आहे. आणि तुकाराम मुंडेंचं असं म्हणणं आहे की भाऊ, तुम्ही विमल इलायचीची ऍड करतात आणि तिथं तुमचं विमल नाव एवढं मोठ्या अक्षरात येतं आणि इलायची नाव एवढं छोट्या अक्षरात येतं. शिवाय तुम्ही विमलचे जे पान मसाले विकता आणि विमलची जी इलायचीची ऍड करता, त्या दोघांचे डिझाईन सेम आहे. त्याच्यामुळे तुम्ही इनडायरेक्टली, तुम्ही डायरेक्टली नाही करत आहे, तुम्ही इनडायरेक्टली पान मसाला विकता इलायचीच्या नावावर. त्याच्यामुळे एफडीएने हे नोटीस दाखवली की तुम्ही का प्रमोट करत नाही, आम्ही असं का गृहीत धरू नये. आणि विचार करा, जर समजा इनडायरेक्टली जर यांनी प्रमोशन केलंय म्हणून त्यांच्यावर जर कारवाई होत असेल, तर आणखी एक मोठा रॉयल ब्रँड आहे जो इनडायरेक्टली सोडाच्या नावावर असंच काहीतरी विकतो, पण त्याची एक IPL ची टीम सुद्धा आहे, त्याच्यावर पण कारवाई होऊ शकते का, असे देखील प्रश्न आता विचारण्यात येत आहे. कमेंटमध्ये सांगा की ती रॉयल टीम कोणती आहे.